पदेर या ठिकाणी बघा आम्ही आहे ना आज आहे नर्मदा केवटकुटी गुडवार या ठिकाणावरून आमच्या परिक्रमेची सुरुवात करत आहे. आणि हे जे आहे ना हे दोघंजण पती पत्नी इथं सेवा देतात आणि चांगले एक एक नंबर आहे. इथं आश्रमावरती येऊन थांबा आणि आहे ना ह्या आश्रमावरती सर्व सुख सोयी आहे. काही प्रॉब्लेम नाही. ते बघा इथे यांचं आहे ना जेवणाचं आहे. या ठिकाणी यांचं हे जर पाहिलं तर यांचा सर्व जेवणाचा जो ठेवण्याचा आहे ना ही जागा आहे. आणि ह्या आश्रम इथं सर्व ह्या आश्रमावरती आहे ना हाही छोटा आपण गरीब आश्रम आहे. हे बघा इथं फॅन आहे सर्व लावलेले आहे. काही प्रॉब्लेम नाही. हे मंदिरासाठी जागा मंदिर स्थापन नाही केलं अजून थोडं मोठं करायचं. हा आश्रमाचा सर्व परिसर आहे. या ठिकाणी ही नर्मदा माई आहे इथे जर पाहिलं तर. आणि हे नर्मदा किनारी आहे बराबर. नर्मदे हर नर्मदे हर. या ठिकाणी बघा अजूनही ते बाबाजी आहे ना आपल्याला तिकडनं वरून पाहतात. पण आहे ना किती भारी सेवा दिली त्यांनी आणि खरोखर चांगले असे परिक्रमावासी यांची सेवा देत असतात. पण आहे ना परिक्रमावासी यांनी सुद्धा आहे ना त्यांची जरूर मदत करावी. प्रत्येक ठिकाणी परिक्रमावासी जे नर्मदे हर. आणि ह्या गव्हाच्या शेतातून जायचं आहे आम्हाला ही नर्मदा माई. आणि हे गव्हाच्या शेतातून जायचं आहे बघा. असा एक किनारा आहे इथे सुंदर असा किनारा आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि ह्या किनाऱ्यामार्गे आम्ही चाललेलो आहे. आणि ज्या होडीने सुद्धा काही काही आहे ना हे घेऊन येतात. आता त्या होडीने जे एक आलेलं आहे ते ट्रॅक्टर आलेलं आहे त्या होडीत. एक त्या होडीत जो दिसतो ना समोर आपल्याला जर पाहिलं ना त्या होडीत म्हणजे होडीमध्ये ट्रॅक्टर टाकलं आहे आणि ट्रॅक्टर घेऊन आले होडीत. आणि बा हाँ हाँ जरूर बाबाजी. हाँ नर्मदे हर नर्मदे हर. या ठिकाणी बघा अजून सुद्धा ते ना पाठीमागं आले त्याच्या आपल्या आश्रमच्या या ठिकाणी. हे पहा नर्मदे हर. गावाच्या शेतातून बघा टू व्हीलर चाललेली म्हणजे त्यांचं एक विशेष म्हणायचं बघा. ट्रॅक्टर तुम्ही बघा ट्रॅक्टर एवढा मोठा ट्रॅक्टर आहे. दोघं केवट लोक आहे. केवट लोकांनी किती लांब ट्रॅक्टर आणला असं या ठिकाणी. पहा नर्मदे हर. एक शोधे यार या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं किती सुंदर रूप आहे बघा. जे आम्ही गुडवार या ठिकाणावरून आहे ना पुढे चाललेलो आहे पिपरिया घाट आहे. जिथं आहे ना आपल्याला आहे ना एक भोलेनाथांची जी पिंड आहे ना ती एक बोलतात दिवसाला का वर्षाला वाढते. आणि भरपूर मोठी 2 मंदिरं तोडल्यात त्यासाठी. पण ती पिंड काय थांबत नाही वाढायची. त्या ठिकाणी पवित्र अशा ठिकाणी चाललो आहे. जे पवित्र अशा ठिकाणी जायलाचा मार्ग आहे जो नर्मदा किनारा मार्ग आमचा किनाऱ्यानेच परिक्रमा चालू आहे. दक्षिण तटावरती नर्मदा मैयाचं किती मोठं रूप झालेलं आहे या ठिकाणी पाहिलं तर. असे या ठिकाणी किती हे आहे आणि चालण्यासाठी किती सुंदर अशी जागा पण आहे. आपण बघू शकता या ठिकाणी हे समोरचं असं हे नर्मदा मैयाचं रूप आहे. आणि पाठीमागून पाहिलं तर असं नर्मदा मैयाचं रूप आहे. या ठिकाणी आपण सर्व बघू शकता. आणि भरपूर असे नर्मदा मैया किनारी आहे ना आपल्याला आहे ना भरपूर ठिकाणी भरपूर आश्रम बघायला भेटणार आहेत. कारण किनाऱ्यामार्गे भरपूर आश्रम असतात. एक रोडने कमी प्रमाणामध्ये आश्रम आहेत. ते रोडने चालतात त्यांच्यासाठी टाकलेले आहेत खास. पण किनाऱ्यामार्गे असं काय नाही. इथे तपोभूमी तपस्या चालत असते प्रत्येक ठिकाणी. प्रत्येक आश्रमात तपस्या असते. कारण प्रत्येक साधू संत तपस्या करत असतात रोज किनाऱ्याने. ते पवित्र असं ठिकाणी त्या पवित्र अशा ठिकाणी देवांचा परिक्रमा केलेल्या ठिकाणी आम्ही चालत असं देवांनी हेच ठिकाण येते. आम्ही जर पाहिलं त्या सुंदर अशा ठिकाणी चाललेले परिक्रमा मार्ग आहे. हा किती सुंदर असा परिक्रमा मार्ग चाललेलं आहे या ठिकाणी. हे पहा मैयाचं रूप आहे ना कधी कधी शांत असतं कधी कधी एवढं स्पीड घेतं आहे ना. असे बी ठिकाणं बघायला भेटतात. आता इथं कितीतरी नर्मदा मैया एक 500 मीटर अंतरावरती रुंद आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणावरून आम्ही असं चाललेलो आहे. सुंदर असं रूप आहे.
नर्मदे ते यार. या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं जे रूप आहे आणि ही मैया नर्मदा मैया का बघत बघत चाललेली आहे. किती स्पीडनी आहे नर्मदा मैया इथं, किती स्पीडनी वाहते. आणि आता आम्हाला आहे ना एक थोडासा कठीण असा थोडासा मार्ग आहे, थोडा त्या मार्गे जायचं आहे आम्हाला. आता या ठिकाणी नर्मदा मैयाचं बघा असं मोठं रूप आहे इथून स्पीडने. आता पुढं गेल्यावर परत शांत होणं. या ठिकाणी असं रूप आहे नर्मदा मैयाचं. नर्मदे ते यार. या ठिकाणी मार्ग बघा असा आहे, नर्मदा किनारा मार्ग बघा. या ठिकाणी हे बघा असं आलो आहे. नर्मदा मैया किती स्पीडने वाहते, बरोबर जवळ आहे बघा या ठिकाणी. आणि प्रत्येक ठिकाणी नर्मदा मैयाचा किनारा आम्हाला जसा कसा आम्ही शोधत किनारा चाललेलो आहे. हर ठिकाणी जो आम्ही दक्षिण तटावरून चाललेलो आहे या ठिकाणी, हर ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला अवघड असा सोपा असा तरीसुद्धा किनाऱ्याने चालण्यासाठी जागा असते आणि आनंदही येतो या ठिकाणी. पाहिलं तर बघा ओझं आता जड झालं आहे जरा या ठिकाणी. वरून आलं आहे, वर आहे बघा मैया किती चिटकून चाललेली आहे या ठिकाणी. हे जर पाहिलं तर. आणि इथे सुद्धा रेतीचे असे बारीक 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 असे एक पडदे आहेत या ठिकाणी. हो नर्मदा मैया. आणि चाललो आहे आम्ही जे एक मोठे शिवलिंग या ठिकाणी चालले, पवित्र अशी शिवलिंग आहे या ठिकाणी चाललेलो आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. या ठिकाणी बघा असा मार्ग आहे. आता या ठिकाणी चाललो आहे असा या मार्गे थोडंसं बघा. आणि हे बघा असा मार्ग आहे नर्मदा परिक्रमा, किनारा मार्ग. जो नर्मदा परिक्रमा हा जो मार्ग आहे ना, हा दक्षिण तटावर आहे. दक्षिण तटावरून चाललेलो आहे आम्ही या ठिकाणी. आणि ऊन भरपूर असल्यामुळे इथं जरा सावली आलेली आहे आणि असं बरं वाटलं ना सावलीमध्ये चालण्यासाठी, एकदम चांगलं वाटलं सावलीमध्ये चालण्यासाठी या ठिकाणी. आणि हा आम्ही जिथे पिपरी मोठे शिवलिंग त्या ठिकाणी चाललेलो आहे. नर्मदे यार. या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं हे ना असा किनारा आहे. अशा किनाऱ्याने चाललो एकदम चिटकून. आणि नर्मदा मैयाला भेटण्यासाठी आहे ना एक झरा आलेला आहे या ठिकाणी. बघा याच्यातून हा झरा आहे नर्मदा मैयाला भेटण्यासाठी. ह्याच्यातून ह्या ज्या मुळ्या दिसतात ना, किती कुवा जातीचं झाड आहे, ह्याच्या मुळ्या आहे सगळ्या. आणि एकदम चिटकून जायचं आहे, किनारा आहे असा चिटकून. हे बघा तर इथं झरा आहे. तर आम्ही चाललो आहे ह्या साईडनी बरोबर इकडणार. इथं किती चिटकून आहे, तर इथे पाय देऊन वरून जाणार या ठिकाणी. हे बघा असं एकदम चिटकून काही किनारे आहेत. आता काही जण आहे ना ह्या मुळ्यांना पकडून आलेले आहेत वरून. ज्यावेळेस इथं जल असेल ना त्यावेळेस असं मुळ्यांना पकडून आले असतील, कारण तसं दिसतं इथे या ठिकाणी. बघा असा किनारा आहे. या किनाऱ्याने चाललेलो आहे आपण दक्षिण तटावर आहे, जिथे पवित्र असं ठिकाणे, जे मोठे शिवलिंग, सर्वात मोठे शिवलिंग आहे त्यांच्या दर्शनासाठी, त्या शिवलिंग महादेवाचे शिवलिंग पिंड आहे, त्या पिंडीच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. आणि तिथून पुढे आम्हाला ओंकारेश्वर एक 350 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. किनारा मार्ग आम्ही नेमावरच्या पुढे म्हणजे तिथपर्यंत किनाऱ्याने जाणार. आणि नंतर एक बॅकवॉटर असल्यामुळं थोडासा किनारा सुटतो आमचा या ठिकाणी. हे बघा असा किनारा आहे नर्मदाजी. आणि हा किनारा अशा किनाऱ्याने जायचे. नर्मदे यार. या ठिकाणी बघा दक्षिण तटावरती आम्ही आणि जो महादेव पिपरिया या ठिकाणी चालले. मोठे करभेश्वर महादेव आणि इथं मोठे महादेव असं नाव दिलेलं आहे. आणि असं
या ठिकाणी किनारा आहे, असा किनारा आहे दक्षिण तटावरती. तर असं चाललेलं आहे या ठिकाणी. नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी बघा आम्ही महादेव पिपरिया या ठिकाणी आहे. इथे आम्ही भोजन प्रसादी घेतली. यांच्या घरामध्ये थांबलो होतो 2 तास. हे इथे आम्ही 2 तास थांबलो, यांच्या घरामध्ये थांबलेलो 2 तास. तर इथून आम्ही पुढे आता महादेव पिपरियाचे ते मोठे शिवलिंग याचे दर्शन घेण्यासाठी चाललो होतो. यांचे असे घर आहे या ठिकाणी. ह्या दादांनी 3 परिक्रमा किए, 3 परिक्रमा किए ये दोनों ने, 3 परिक्रमा किए. इसके वजह से परिक्रमावासी को बहुत सेवा करते हैं. 3-3 4-4 दिन इधर परिक्रमावासी इस घर में रहते हैं. बहुत अच्छी सेवा दे रहे हैं ये परिक्रमावासी को. यानी ये 3 दिन इधर और कन्या भोजन भी किया है इधर. ये बहुत अच्छे है, बहुत अच्छे परिक्रमावासी का सेवा दे रहे. नर्मदे यार. या ठिकाणी बघा अशी एक पगदंडी आहे. तर या पगदंडीने चाललो जिथून आम्ही आहे ना आता तिथे थांबले ना त्या घरी. ते घर लई काय सुंदर आमची सेवा दिली. तिथे मस्त चण्याची भाजी खाल्ली आणि या ठिकाणावरून आता आम्ही अशा पगदंडीने चाललो आहे. ही जी पगदंडी डायरेक्ट आपल्याला महादेव पिपरिया गाव आहे. या गावात जिथं मोठे शिवलिंग आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी. नर्मदे नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपल्याला जो समोरचं दिसतो ना तो उत्तर तटावरती आश्रम आहे. ते एक गाव आहे. त्या गावातून परिक्रमावासींचा मार्ग आहे आणि तो डायरेक्ट तिथून मग इथून त्या ठिकाणी आहे ना कमीत कमी आपल्याला आहे ना 1 दिवस मैया भेटत नाही आहे. मग आपल्याला त्या मार्गे आहे ना जंगलातून यावं लागतं. आणि आल्याच्या नंतर आपल्याला उत्तर तटावरून ते एक आश्रम लागतं, मोठं आश्रम आहे सगळ्यात. आणि तिथून मग त्या ह्या झाडीतून रोड आहे डायरेक्ट किनारा मार्गे जाण्यासाठी. आणि आता आम्ही आहे तो दक्षिण तटावरून आहे. तुम्हाला जे दक्षिण तटावरून सुरू आपण नर्मदे यार. या ठिकाणी बघा नर्मदा मैया किनारे दक्षिण तटावरून आम्ही आहे ना आता घाट पिपरिया म्हणजे महादेव पिपरिया त्या गावाचं नाव आहे. आणि तिथं मोठे शिवलिंग आहे. या ठिकाणी चाललेलो आहे आता. आणि हे किनारा मार्गे थोडासा किनाऱ्याला आहे. आता या ठिकाणी बघा असा किनारा आहे सुंदर असा. आणि नर्मदा मैयाचं जे सर्वात मोठं रूप आहे या ठिकाणी. आणि इथे आलेलो आहे. आणि आता इथे एक मोठं शिवलिंग आहे त्याचं पण तुम्हाला दर्शन देणार. पहिले तुम्ही या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन घेऊ शकता. या ठिकाणचं पवित्र असं स्थान आहे. या पवित्र अशा स्थानाच्या ठिकाणी जे नर्मदा मैया जाते या स्थानापासून ते पवित्र असं स्थान आहे या ठिकाणचं. तिथं दर्शन घ्या पहिलं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी हे जे नर्मदा मैयाचं जे ठिकाणी जे मोठे शिवलिंग आहे त्यांचंही दर्शन देणार या ठिकाणी. हे पाहता असा घाट आहे हा. तर आम्ही इथे जाणार आहे. इथं समोरून वर चढणार. नर्मदे यार. या ठिकाणी बघा किनारा मार्गे आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना आपण जे गुडवार या ठिकाणी आल्याच्या नंतर गुडवारा तर आपल्याला घाट पिपरिया म्हणजे मोठे महादेव जे पिपरिया आहे आल्याच्यानंतर असा घाट आहे. पहिल्यांदा आपल्याला इथे शनिदेवाचं दर्शन होतं. शनिदेव यांचं दर्शन होतं. आणि त्यानंतर आपल्याला असा घाट आहे. आणि आता वर आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. काम चालू आहे मंदिराचं. बघूया. नर्मदे यार. नर्मदे यार. या ठिकाणी बघा आल्याच्यानंतर आपल्याला हा तिथं असा परिसर आहे. तर आपल्याला सुरुवातीला पण हे सर्व या ठिकाणी द्वारपालजी आहे. द्वारपालजीचं 2 द्वारपालजी आहे. तिसराही छोटा एक द्वारपालजी आहे. चौथाही द्वारपालजी आहे. इथे पाहिलं तर आपण 4 द्वारपालजी 1 2 3 4 द्वारपालजी आणि 4 द्वारपालजी या ठिकाणी. बघूया आपण त्याला दर्शन घेऊया ठिकाणचं. जदरेश्वर महादेव मंदिर. जदरेश्वर श्री जदरेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी बघा. श्री जदरेश्वर महादेव मंदिर. आणि आपण पाहू शकता हे किती विशाल आहे. ही जी पिंड आहे ना विशाल पिंड आहे. हे बघा नर्मदे यार. ही विशाल पिंड आहे. वा किती सुंदर वाटले आतमध्ये आल्याच्या नंतर.
नर्मदे हर. हे बघा किती विशाल पिंड आहे आणि ही सर्वात मोठी दोन्ही तटावरती आहे ना सगळ्यात विशाल अशी पिंड आहे. या ठिकाणी जर पाहिली तर आपण जी पिंड पाहतोय ना ही जद्रेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी. हे सगळ्यात याचं दर्शन घेऊ शकता आणि तुम्ही या ठिकाणीची आहे ना ही विशाल अशी पिंड या ठिकाणी जर पाहिली तर पण बघू शकता. या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला हनुमानजी आहे ते आणि ह्याचे विशाल अशी पिंड आहे ना जदरेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी. आणि याच ठिकाणी आपल्याला देवीचंही दर्शन होईल. हे मंदिर पालखीची गिरी बनाया जिसका सेवक मुरलीधर पटेल 1525. ये मंदिर श्री पार्वती जी का बाबा भवानी पार्वती का मंदिर है. ये पार्वती देवी गिरी जी ने बनाया जिनका सेवक मुरलीधर पटेल 1525 साली. याच ठिकाणी आपण आल्याच्यानंतर राम लक्ष्मण सीता यांचे आपल्याला दर्शन होईल. राम दरबार. आणि याच ठिकाणी पुढे आल्याच्या नंतर राधाकृष्ण. हे बघा राधाकृष्ण. आणि पुढे आपल्याला कालभैरवनाथ नर्मदे कालभैरवनाथाचे दर्शन होईल या ठिकाणी. आणि माताजी नर्मदा माताजी नर्मदे आणि असा परिसर आहे की नर्मदा आहे या ठिकाणी. हे बघा पाठीमागून जर पाहिलं तर असं आहे मंदिराचं काम चालू होणार आहे. मोठं मंदिर होणार आहे. इथं सर्वात विशाल असं भव्य मंदिर होणार आहे या ठिकाणी. जे पिपरिया महादेव गाव हे जे ना दक्षिण तटावरती मोठं असं मंदिर होणार आहे. इथं हे जे मंदिराचं काम चालू होणार आहे. मोठा असा विशाल असा घाट होणार आहे. हे गाव आहे. या गावाच्या इथे हे असा परिसर आहे मंदिराचा. हे मंदिर आहे नर्मदे हर. जदरेश्वर महादेव मंदिराचं विशाल असा जो पिंड होती विशाल पिंड. ती विशाल पिंडाचं दर्शन घेऊन जे प्रत्येक दरवर्षी थोडं वाढत असतं आणि भरपूर असे वर्षे झालेत त्या पिंडीला कुणालाच माहिती नाही. त्यानंतर आम्ही आलो नर्मदा मैया किनारी. त्या किनाऱ्याने पुढे जाणं नर्मदा राधाकृष्ण मंदिर. त्याच्यानंतर गरुडेश्वर मंदिर आहे. तिथे गरुडेश्वरांची पिंड आहे. गरुडांची पिंड आहे. इथं चट्टानमध्ये आहे. ती चट्टान म्हणजे दगडांमध्ये. तर इथं असा एक परिसर आहे. तर नर्मदा मैया बघा तिच्या पात्रामध्ये भरपूर काही मुलं क्रिकेटसुद्धा खेळत असतात. मैदानसुद्धा तयार होतं. म्हणजे मैया पाणी पण पाजते. कितीतरी काही पण मुलं क्रिकेट खेळतात. कितीतरी रेती भेटते. काय नर्मदा मैयामध्ये जे आपल्या जीवनामध्ये वस्तू लागतात सर्व नर्मदा मैयामध्ये भेटतात त्या ठिकाणी. त्याचीच आम्ही परिक्रमा करत आहे दक्षिण तटावरून. नर्मदे हर. या ठिकाणी बघा आम्ही आहे ना मोठे महादेव पिपरिया हे गाव आहे. जिथे एक वर्षाला जे 1 इंच शिवलिंग वाढते या ठिकाणी. त्या ठिकाणी पवित्र असं स्थान होतं. पवित्र असं दर्शन घेतलं आहे त्या ठिकाणी. जे दर्शन घेऊन निघालो आणि निघून आल्याच्या पुढे 3-4 किलोमीटर आल्याच्यानंतर 7 किलोमीटर अंतरावरती आहे ना आपल्याला 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती तिथून गरुडेश्वर महादेव आहे. आणि एक ते पण एवढं पौराणिक आहे का भरपूर वर्षापूर्वीचं आहे ते पण त्या ठिकाणी. त्याची पण कुणाला काय माहिती नाही किती वर्षापूर्वीचं आहे स्थान आहे. त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. आणि असा आमचा दक्षिण तट आहे. हे दक्षिण तटावरती आहे. जे आपण जर पाहिलं तर दक्षिण तटावरती आहे. आणि आपल्याला गरुडेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी जायचं. आता 5:30 वाजले संध्याकाळी. कारण दिवस मोठा झालेला आहे आणि
ऊन आहे ना दुपारी भरपूर लागतं, त्याच्यामुळं थोडंसं विश्रांती घेऊन निघायला लागतं, कारण भरपूर उन्हाचे चटके लागतात. म्हणून त्या ठिकाणी आम्ही थोडंसं थांबून निघतो. कारण आता ह्या ज्यावेळेस ऊन चालतं आणि उन्हाळा होतो त्यावेळेस एवढं चालू होत नाही, दिवसभर चालत नाही. 20 किलोमीटर जास्तीत जास्त 25 किलोमीटर याच्या पुढं होत नाही या ठिकाणी. आता सध्या हे नर्मदा मैयाचं दर्शन घ्या. आम्ही संध्याकाळ झालेली आहे, संध्याकाळचे दर्शन आहे या ठिकाणी. तर आम्हाला असा मार्ग आहे जाण्याचा. हे पास सूर्य देवता पण आम्हाला एक या ठिकाणी जर पाहिलं तर सूर्य देवताचं पण आम्हाला दर्शन होतं या ठिकाणी. नर्मदे हर, नर्मदे हर. यार भगवान सूर्यदेवाचं दर्शन घ्या. आणि संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळी आहे ना आम्ही 5:45 वाजलेत या ठिकाणी. आणि आम्ही चाललो आहे ते गव्हाची शेती आहे, या शेतातून या ठिकाणी मैयाच्या किनाऱ्याने चाललेलो आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी बघा नर्मदे हर, नर्मदे हर. हे असा परिसर आहे. सर्व जर पाहिलं तर या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन पण घेऊ शकता. नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी बघू शकता आपल्या सूर्यदेवता आता लपलेत, म्हणजे आता संध्याकाळी 6 वाजून गेलेले आहेत. तर अंधार पडायचा टाईम झालेला आहे. तर असा आमचा परिक्रमेला जाण्याचा हा मार्ग आहे. आता आम्हाला अजूनही 1.5 ते 2 किलोमीटर जायचं आहे गरुडेश्वर या ठिकाणी. बघूया किती टाईम लागतो आहे. पण जरा थोडंसं संध्याकाळ झालेली आहे, ऊन लागत नसल्यामुळे थोडं स्पीड वाढले. तर या ठिकाणी चाललेलो आहे. असा मार्ग आहे बघा. नर्मदे हर. नर्मदे हर. या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचे हे विशाल रूप, आणि त्या विशाल रूप संगेत आपल्याला सूर्यदेवाचेही एक दर्शन देतं. सनसेट पॉईंट म्हणून एक सनसेट. हे बघा किती सुंदर आहे. हे बघा या ठिकाणी हे सुंदर असं रूप आहे. आणि इथून असं एक सनसेट जो आपल्याला बघायचा असेल ना, तो या ठिकाणी मी चालता चालता जो दक्षिण तटावरून जो दाखवतो आहे ना, या ठिकाणी चालता चालता बघा तुम्हाला सनसेट दाखवतो. कसा एक सूर्यदेवाचं आपल्याला दर्शन पण, नर्मदा मैयाचं दर्शन पण, जे आम्ही गरुडेश्वर अशा पावन तीर्थ आहे त्या ठिकाणी चाललेलो आहे. आणि नर्मदा मैया किनाऱ्याने, नर्मदे हर, किनाऱ्याने परिक्रमा चालू आहे. असा किनारा आहे या ठिकाणी, आपण पाहू शकता असा किनारा आहे. आणि आप देख सकते हैं किनारा कैसा है, जो सुंदर असा एक सनसेट पॉइंट भी है, जो अपना भगवान सूर्य देवता जा रहे आज का दिन के भगवान सूर्यदेव का दर्शन जा रहे. देखिए या ज्या आपल्या नर्मदा माईच्या किनाऱ्यावरून तुम्हाला सूर्यदेवाचं दर्शन, माईच्या किनाऱ्यावरून या ठिकाणी पाहिलं तर आम्ही गरुडेश्वर या ठिकाणी चाललेलं आहे. ते पहा सुंदर असं विशाल रूप आहे. दर्शन आहे. नर्मदे हर.